पहलगामचा जो हल्ला झाला आपल्या भारतीय पर्यटकावर आतंकवाद्याकडून आणि पाकिस्तानकडून ज्याला खतपाणी घातलं होतं, तो भ्याड हल्ला झाला। त्यानंतर या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की आम्ही एक चांगला बदला घेऊ, जेणेकरून जो पाकिस्तान आहे भारताचा दुश्मन त्याच्या कायमस्वरूपी लक्षात राहील असा हल्ला ज्यावेळेस आतंकवाद्यावर केला आणि भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलं, भारतीय सैन्यामार्फत जो हल्ला झाला आणि त्यामध्ये 100 पेक्षा जास्त आतंकवाद्याला कंठस्नान घातलं। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशातील ज्या महिला ज्यांचं कुंकू हिरावलं होतं ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदीजींनी बदला घेतला आणि सैन्याने जे शौर्य दाखवलं त्या सैन्यांची जी यशस्वीता आहे, त्यांचं जे शौर्य आहे आणि त्यांच्या या कामासाठी पाठबळ म्हणून देशभर सध्या तिरंगा रॅली आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज वडवणी या ठिकाणी या तिरंगी रॅलीचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये या ठिकाणचे देशप्रेमी तरुण आणि सर्व नागरिक आज या ठिकाणी सहभागी झाले आहेत। पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी जे पाकिस्ताननं पोषलेले आतंकवादी होते त्या आतंकवाद्यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये जो नरसंहार केला, त्यामध्ये विशेष करून त्यांचा समाज विचारला गेला, तो हिंदू आहे का मुस्लिम विचारला गेला आणि त्यांना टिपून टिपून मारलं। त्याचा भारतीयांनी तर निषेध केलेलाच आहे, परंतु पाकिस्तानचा त्या आतंकवाद्याला सहकार्य आणि त्यांनी जे पोसून तयार केलेले होते त्या भारताचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सारासार विचार करून पाकिस्तानामधील जे सर्वसाधारण व्यापारी आहेत, जनता आहे, त्यांना त्रास नाही होईल अशाप्रमाणे 300 किलोमीटर घुसून आतंकवाद्याचे स्थळ उद्ध्वस्त केलेले आहेत। मागच्या महिन्यातल्या 22 तारखेला जो आतंकवाद्यांनी पुलगाम येथे जे भारताचे 27 निरपराध जे लोक मारले आणि मारत असताना त्या अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारून त्यांचे कपडे काढून त्यांना मारण्यात आलेला आहे आणि त्याचा संपूर्ण भारतातच नाही तर जगाने त्याचा निषेध केला होता आणि लोकांना वाटत होतं की ह्याचा बदला कधी घेतला जाईल। 6 मेला ज्या दिवशी संध्याकाळी आपल्या वीर जवानांनी पाकिस्तानमधल्या आतंकवाद्याचे 9 अड्डे जे उद्ध्वस्त केले आणि जवळपास 100 अतिरेकी त्या ठिकाणी मारण्यात आले। आपल्याला जे आपले वीर जवान आहेत त्यांच्यावर आपल्याला सार्थ अभिमान आहे।